कपडे आणि जनावरं धुण्यामुळं होणारं प्रदूषण, भेळचे कागद, पाणीपुरीचे द्रोण, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे प्लेट आणि कप, पर्यटकांनी आणलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजचे कागद, ढासळलेले तट, जिममधील मोडकळीस आलेले साहित्य यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचं वैभव असलेला रंकाळा तलाव अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलाय. यामुळे पर्यटक आणि रंकाळा प्रेमींमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळा तलाव समस्यांच्या गर्तेत असं वृत्त एस न्यूजनं प्रसारित करून यावर आवाज उठवला होता. याची दखल घेऊन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं तात्काळ दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी रंकाळ्याची वैयक्तिक पाहणी केली. त्यानंतर आज महानगरपालिकेमार्फत संपूर्ण रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे हे सुद्धा सहभागी झाले होते. रंकाळा टॉवरपासून डीमार्ट समोरील रंकाळा परिसर, ओपन जिम, पदपथ उद्यान, पतोडी खंड आदी ठिकाणी त्यांनी स्वतः पाहणी करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी जनजागृती फलक लावण्यास सांगितले. रंकाळ्यामध्ये मिसळणारं पाणी, तोडलेल्या जाळ्या, ढासळलेले तट, कमान आणि जिमच्या साहित्याची डागडुजी करण्याच्या सूचना केल्या. रंकाळ्यामध्ये जनावरे सोडून पाणी अस्वच्छ करणाऱ्यांना 10,000चा दंड करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. या स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेच्या सुमारे 400 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. रंकाळा टॉवर, संध्यामठ, तांबट कमान, इराणी खंड, पतोडी घाट, अंबाई टँक, शालिनी पॅलेस ते फुलेवाडी रोड, डीमार्ट समोरील रंकाळा परिसर अशा विविध ठिकाणी निरनिराळी पथकं नेमून स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण रंकाळा आज उजळून गेला. यापुढे दर 15 दिवसांनी रंकाळ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित नागरिकांना दिली. कोल्हापुरातील सर्व नागरिकांनी जबाबदारी घेऊया. रंकाळ्यावर येणाऱ्या सर्व पर्यटकांना स्वच्छ, सुंदर आणि आदर्श कोल्हापूर आहे हे दाखवण्यासाठी आपण रंकाळा स्वच्छ ठेवूया असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. आज रंकाळा स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासन, महापालिकेचं पूर्ण प्रशासन, महापालिकेचे कर्मचारी, अशासकीय संस्थांचे सदस्य, महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्वजण सकाळी रंकाळ्याच्या ठिकाणी जमलेले आहेत आणि रंकाळ्याचा पूर्ण जो 5 किलोमीटरचा आपला रेडियस आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉईंटवरती जाऊन सर्वजण स्वच्छता करत आहे. या ठिकाणी नागरिकांकडून वेगवेगळे फीडबॅकसुद्धा आम्हाला मिळत आहेत. तर नागरिकांकडून मिळालेल्या फीडबॅकनुसारसुद्धा कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जाईल आणि यानंतर अशाच पद्धतीने 15-15 दिवसाला रंकाळा स्वच्छतेचं हे अभियान आहे ते महापालिकेकडून राबवलं जाईल. आमचं पूर्ण प्रशासनाकडून सर्व नागरिकांना, कोल्हापूरवासियांना नम्र आव्हान आहे की आपल्या रंकाळ्यावरती येण्यामुळे रंकाळ्यावरती कचरा पडणार नाही. शक्यतो आपण स्वतःसोबत एक बॅग आणावी किंवा आपल्यासोबत जी काही बॅग असेल त्यामध्ये इथे जो कचरा आपण टाकतो तो कचरा स्वतःसोबत घेऊन जावा आणि नंतर घरी तो कचरा कुंडीमध्ये तो टाकावा. ते शक्य नसेल तर इथे जी कचराकुंडी जवळ असेल त्या ठिकाणी आपला कचरा टाकावा. आपल्या आल्यामुळे रंकाळा अस्वच्छ होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. आणि रंकाळ्यावरती कोल्हापूरकरांपेक्षा जास्त पटीने इतर जिल्ह्यातून येणारे, अंबाबाईला दर्शनाला येणारे किंवा ज्योतिबाला दर्शनाला येणारे सर्व पर्यटक या ठिकाणी येतात. तर त्या सर्वांना आपलं स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर आणि आदर्श कोल्हापूर आपल्याला दाखवायचं आहे. तर सर्वांची जबाबदारी आहे. आपण कोल्हापूरवासी नियम पाळूया आणि बाहेरून येणाऱ्या सर्व पर्यटकांना नियम पाळण्यासाठी सांगूया आणि रंकाळा स्वच्छ ठेवूया. या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पंडित पाटील, नेहा आकोडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह आरोग्य निरीक्षक, विविध विभागाचे कर्मचारी, पौडी आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.